कराड असलेल्या पोलीस ठाण्यात 5 पलंग मागवण्यावरून रोहित पवारांनी उपस्थित केला सवाल, तर कर्मचाऱ्यांसाठी मागवल्याचं पोलीस प्रशासनानं दिलं स्पष्टीकरण। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन, आयपीएस बसवराज तेलींसह 10 जणांची टीम, बीडमधील तपासाला वेग। ठाकरेंचे माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत, शिर्डीमध्ये 12 जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनात पक्षप्रवेश जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। आपण सगळे सत्तारांच्या नेतृत्वाला जपण्याचं काम करू, जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळेंच्या विधानानं चर्चांना उधाण, तर मी पुन्हा येईन, सत्तारांचंही सोहळ्यात आश्वासन। जळगावच्या पाळधी गावात राड्यानंतर कडक पोलीस बंदोबस्त, पाळधी गावात आज रात्री 8 पर्यंत संचारबंदी, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। राज्यात अनेक भागात कडाक्याची थंडी, तर मुंबईत मात्र उकाडा वाढला, तापमानाचा पारा 37 अंशांवर जाण्याचा अंदाज। आणि अमेरिकेच्या लुईझियानामध्ये दहशतवादी हल्ला, जमावात ट्रक घुसवल्यानंतर ट्रक चालकाचा अंधाधुंद गोळीबार, 12 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी।